मयुरी मला खात्री होती तू येशील. हे बघ तू माझ्याकडे बघ. तुला एकदा तरी असं वाटतंय का की मी तुझ्यावर खोटं प्रेम करतोय? मयुरी यार, मी तुझ्यावर जेन्युइनली खूप प्रेम केलंय. हे बघ, आय लव्ह यू अँड आय मीन इट. त्या अश्विनीच्या बोलण्यामुळे माझ्यावर संशय नको घेऊस ना. मयुरी, तू आपल्या प्रेमाला, आपल्या मैत्रीला असं 1 मिनिटात कॅन्सल आउट नाही करू शकत. मला ऍटलीस्ट एक चान्स तरी दे ना. मी चान्स दिलाय प्रतीक. आपल्या नात्याला काहीतरी अर्थ आहे म्हणून मी आईशी खोटं बोलून तुला भेटायला आले ना. मलाही बघायचंय मी माणूस ओळखायला कशी चुकले. थँक्यू सो मच मयुरी. मयुरी तू माझ्याकडे बघ ना. इनफॅक्ट माझ्या डोळ्यात बघ. तुला असं एकदा तरी वाटतंय का की माझं तुझ्यासाठी प्रेम खोटं आहे? आय स्वेअर मयुरी, तुझ्या आधी माझ्या बऱ्याच मैत्रिणी होत्या आणि तुला माहिती ना मी किती एक्स्ट्रोवर्ट आहे. पण मयुरी, तुला बघून जी प्रेमाची फिलिंग आली आहे ना, ती मला इतर कुठल्याच मुलीला बघून नाही आली आहे ग. प्रतीक पण माझे खोटं का बोलेल? माझा विश्वास आहे तिच्यावर पूर्ण. तेच तिला चांगलं माहिती आहे ना, आणि म्हणून तर तिने ते तुला शब्द वगैरे घालून माझ्यापासून लांब राहायला सांगितलंय. मला नाही पटत आहे हे. बघ मयुरी, मी असं नाही बोलत की अश्विनी वाईट आहे और तिचा हेतू वाईट आहे. अगं ती जस्ट इन्सिक्युअर झाली आहे. आणि तुला माहिती आहे का, तरुण मुलीच्या आया ना अशा इन्सिक्युअर होत असतात आणि आपल्या पॅरेंट्सला कधी कधी विश्वास नाही बसत ग आपल्या डिसिजन्सवर. प्रतीक पण माझ्यात आणि माझ्या आईमध्ये खूप छान मैत्रीचं नातं आहे. मग ती काय इन्सिक्युअर होईल? कारण तिला असं वाटत असेल ना की तुझं नुकसान होऊ नये. हे बघ, अश्विनीने काल मला एका ठिकाणी बोलवलं आणि मी गेलो सुद्धा. मला काय माहिती होतं ती तिथे गेल्यावर माझ्यावर असा बॉम्ब पडेल. तिने मला सरळ विचारलं की तुझ्या आणि मयुरीमध्ये काय चालू आहे. आय वॉज लिटरली शॉक्ड मयुरी. कारण की असं घरी वगैरे सांगायचं असं आपलं काहीच ठरलं नव्हतं ना. पण मी तिला सांगून टाकलं. म्हणजे त्यात लपवायची काय गरज आहे ना, आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो. मी तिला हे सांगितल्यानंतर मला अश्विनी बोलायला लागली, म्हणजे तू मुद्दाम हे सगळं केलंस का? मुद्दाम आम्हाला घर दिलंस का? मुद्दाम तू मयुरीची हेल्प केलीस का? मी खूप नाही म्हटलं. पण अश्विनीने हे ठरवूनच टाकलेलं की मी हे सगळं तुझ्या लाईफमध्ये येण्यासाठी केलं. प्रतीक, माझी आई कोणावरही विनाकारण आरोप करणार नाही. आणि ती तुझ्याबद्दल बोलते ना, म्हणजे काहीतरी तथ्य आहे त्याला. म्हणजे तुला अजूनही हेच वाटतंय ना की माझं तुझ्यावर खोटं प्रेम आहे? मयुरी, मी खूप सिरियस आहे का आपल्या बाबतीत. तुला माहितीये माझे बरेच ड्रीम्स आहेत. मी ना आपला संसार, आपलं घर सगळं इमॅजिन करतो का. तुला आठवतंय मी तुला सांगितलं होतं की मी खूप आनंदात आहे आणि तुला नंतर सांगेन काय ते. हो आठवतंय. मयुरी, मी आपल्यासाठी, आपल्या फ्युचरसाठी काहीतरी प्लॅन केलंय. तेच दाखवायचं होतं मला तुला. काय? हे बघ, हे आपलं घर आहे. आपलं घर? मयुरी, मी ना खूप छान फ्लॅट्स मध्ये राहिलोय ग. पण तुला माहितीये त्या घरांना, त्या फ्लॅट्सला घर पण कधी येतं जेव्हा तिथे राहणारी लोक आपल्याला कनेक्टेड असतात. मयुरी, तू आवडायला लागलीस ना तेव्हापासून मी यात पैसे टाकतोय. तुला माहिती, मी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी एक सेव्हिंग सुरू केली आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझी सेव्हिंग या लेवलला जाईल, पण म्हणून मी छोटी सुरुवात केली. मयुरी, पण तुला माहिती आता मी ना एक प्रॉपर बँक अकाउंट खोलणार आहे. हो, कारण की प्रत्येक वेळी मोठा खर्च करायला लागलो ना की तुझा आणि घराचा चेहरा समोर येतो. सो म्हणून मी आता पैसे हातच टाकतो. तुला माहितीये मला ना खरंच इमॅजिन होतं ग, आपलं घर, आपल्या घरासोबत आपल्या घराची पार्टी सुद्धा इमॅजिन होते. मी ना आपल्या घराच्या बाहेर एक झाड लावणार आहे आणि त्या झाडावर ना मी माझ्या हाताने कार्व करणार आहे आपल्या दोघांचं नाव. तुझं आडनाव वाघमारे आहे का? हा? तू माझ्या फॅमिली सारखं का बोलतोयस? मयुरी, मी ना मला तुझ्या फॅमिलीतलाच मानतो का? मला सांग, नाहीये का मी? अरे तसं नाही, मला पण तू खूप जवळचा वाटतोस. पण मग काय इतका विचार करतेस मयुरी? माझं जेन्युइनली तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला सगळं कळतंय प्रतीक, पण मला हे कळत नाहीये की मी हे सगळं माझ्या आईला कसं पटवून देऊ. ओके, मला फक्त तुझ्यासमोर माझी बाजू मांडायची होती. हे बघ, आय नो तू फक्त आणि फक्त तुझ्या आईचं ऐकतेस, पण मयुरी मला तू जेन्युइनली आवडतेस का? मला माहिती आपण आता एकत्र नसणार आहोत,
पण मला फक्त तुझ्यासमोर बोलायचं होतं आणि तुम्हाला ती संधी दिलीस म्हणून थँक्यू. पण एक लक्षात ठेव, मी असा मुलगा नाहीये ग ज्यांनी तुझा गैरफायदा उचलला. मी कायम तुझ्यावर प्रेम केलंय. आता तू तुझा डिसिजन घ्यायला मोकळी आहेस. मी तुला आता माझा कधीच चेहरा नाही दाखवणार मयुरी. चल हा माझ्यासोबत चल. मयुरी आता कुठे जायचंय? प्रश्न नको विचारूस, चल. थँक्स जेनी. अगं मी नसताना खूप छान पार्लर सांभाळलंयस तू. खरं तर नाशिकवरनं आल्यावर ना मी परत येणारच होते, पण घरी एक अर्जंट काम आलंय ना, त्यामुळे मला नाही येता येणार. हो मी उद्या नक्की येते पार्लरला. सॉरी आणि थँक्स पण हा जेनी. नाही काय येता येणार, कामाकडे लक्ष दे, मी आहे ना इकडे घरी. तसं नाही हो. मला ना या घरात एक क्षणही थांबायचं नाहीये. नवीन घर शोधण्यासाठी आता एक क्षण क्षण महत्वाचा आहे. कारण ह्या घरात जितका जास्त वेळ आपण राहू ना, तितकीच परिस्थिती हाताबाहेर निघून जाईल. इथे का आलास तू परत? आई तो आला नाहीये, मी घेऊन आले त्याला. मी भेटायला गेले होते त्याला. तू भेटायला गेली होतीस म्हणजे? तू ऋतुजाकडे गेली होतीस ना? खोटं बोलले मी तुझ्याशी, जसं तू बोलतेस. तू का खोटं बोललीस आई माझ्यासोबत? मी खोटं बोलते? प्रतीक, मी तुला सांगितलं होतं ना की मयूला भेटायचं नाही म्हणून. तुझी हिम्मतच कशी झाली तिला परत भेटण्याची? आणि मयू तो लाख बोलवेल ग. तू का गेलीस त्याला भेटायला? कारण मला त्याची बाजू ऐकायची होती. ज्या मुलासोबत मी इतके दिवस बोलते, ज्याच्यावर मी प्रेम केलं, ज्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला, तू खोटं बोलतोय हे इतकं अचानक कसं पचवू मी? मी हेच बघायला गेले होते की कोण खरं आणि कोण खोटं. मयुरी पण आम्हाला सांगून. तुम्हाला सांगितलं असतं, आईनी परमिशन दिली असती का? नसती दिली. त्यात तिची चूक सुद्धा म्हणता येणार नाही, कारण ती खूप इनसिक्युअर होते माझ्या बाबतीत. पण बाबा तुम्हाला माहिती आहे का, बरं झालं मी गेले, म्हणून मला समजलं तरी की काय खरं आणि काय खोटं आहे ते. बस झाला मयू, बस. काय करायचं ठरवलंयस प्रतीक तू? आणि का का असं करतोय सगळं सांग ना मला. माझ्याच मुलीला माझ्याबद्दल काहीतरी खोटं नाटं सांगून माझ्या विरुद्ध भडकवतोयस तिला तू. अरे किती खोटारडेपणा करशील, किती खालच्या पातळीवर उतरशील सांग ना. तू ना आताच्या आता. आई प्रतीक कुठेही जाणार नाही. मयू हात सोड. मयू मी तुझी आई आहे, माझ्याशी नीट वागायचं. खोटं बोलणारी आई. मग सांग ना, तू का वागतेस माझ्यासोबत अशी? का खोटं बोलतेस माझ्याशी? आई, आत्याला तुझा कायमच राग यायचा, म्हणून ती आपल्याला सतत त्रास देत आली. कुठच्याही आईला हे आपटणारच नाही की आपली मुलगी प्रेमात पडलीये. मग काय, त्या मुलाचा बंदोबस्त करा असं म्हणून तू एका दगडात दोन पक्षी मारले. बाबा तुमच्या लक्षात येत आहे का, आईने ना आत्या आणि प्रतीक भोवती सगळी स्टोरी रचली. काय बोलतेस मयू? म्हणजे मी जे काही ऐकलं, जे काही तुम्हा सगळ्यांना सांगितलं ते मी स्वतः रचलं होतं असं म्हणायचंय तुला? हो, मनाचं सांगतेस तू. कारण ना प्रतीक माझ्याशी पहिल्या दिवसापासून प्रामाणिक आहे आणि त्याच्या सगळ्या फिलिंग सुद्धा खऱ्यात आहे. मयुरी, तू तुझ्या आई वडिलांसमोर उभी आहेस, जास्त बोलतेस तू. हो, बोलते मी फार. कारण ना सगळं व्यवस्थित असताना अचानक तुम्ही असं आरोप करताय माझ्या जवळच्या व्यक्तीवर, तेही विनाकारण. मी प्रेमात पडले आई,
आणि हे मी तुला सांगायला पाहिजे होतं, हे मी मान्य करते. मी सांगितलंही असतं, पण ना तुला आत्याकडून ते आधी कळालं ना, त्याचा तुला राग येतोय, हे लक्षात येतंय माझ्या. बाबा मला माहितीये माझं शिकायचं वय आहे, अभ्यास करायचं वय आहे, आणि माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं सुद्धा नाहीये. मी असं डोक्यात वारा गेल्यासारखं प्रतीकच्या मागे बसून फिरत सुटलेले नाहीये. मला माहितीये मला माझा अभ्यास करायचा आहे, शिक्षण करायचंय, करिअर करायचंय, सगळं माहितीये. तुमचं दोघांचं नाव खराब होईल असं मी कधीच काही वागणार नाही, याची खात्री नाही वाटत का तुम्हाला? काय बोललास माझ्या मुलीला? घरातनं बाहेर पडली तेव्हा नॉर्मल होती ती, आणि आता घरी आली तर तिच्या मनात तिच्या आईविषयी इतका राग आहे. एक्झॅक्टली तिच्या डोक्यात काय भरवलंयस तू? बाबा तुम्ही त्याला असं का बोलताय, का टार्गेट करताय तुम्ही त्याला? हे बघ प्रतीक, तू माझ्या फॅमिलीला खूप सपोर्ट केलेस, आमची खूप मदत केलीस. आमच्या डोक्यावर छप्पर नव्हतं तेव्हा हे खरं आम्हाला राहायला दिलंस. माझ्या कामात मला मदत केलीस, म्हणून आतापर्यंत मी शांत आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, आतापर्यंत या श्रेयस वाघमाने त्याचे हात पाय तोडून त्याच्या हातात दिले असते. तू जे काही केलेस माझ्या फॅमिलीसाठी, जे काही उपकार केलेस आमच्यावर, त्याचा विसर मला पडून देऊ नकोस. आय रिक्वेस्ट यू. बाबा तुम्ही त्याला असं काही बोलू शकत नाही. तो रस्त्यावरचा कोणी रॅन्डम मुलगा नाहीये. माझं प्रेम आहे त्याच्यावर. अरे प्रतीक बोल ना काहीतरी. का फसवतोयस तिला? बोल. अरे गप्प कायस तू? सांग तिला की तू आणि शिल्पीने मिळून हे सगळं प्लॅनिंग केलं होतं, आणि शिल्पीने तुला पैसे दिले होते तिच्यावर प्रेमाचं नाटक करण्यासाठी. प्रतीक खरं बोल, खरं सांग तिला. आणि ते सगळे पैसे घेऊन तू लंडनला पळून जाणार होतास. अरे सांग ना, गप्प कायस तू? आणि आता तर या प्लॅनचा हुकमी एक्का बाहेर काढणार नाही. नक्की काय करणार आहे शिल्पी? हे बघ प्रतीक, मी तुला आता जे काही सांगते ते मनापासून नीट ऐक. तू आता मयुरीकडे जायचंस आणि तिला सांगायचंस की अश्विनी जे काही बोलतेय ते खोटं बोलतेय. या प्रकरणामध्ये तुझा काहीही दोष नाहीये. तुझं तिच्यावर म्हणजे मयुरीवर जेन्युइनली प्रेम आहे. कसं आहे ना प्रतीक, अर्धसत्य बोलण्यामध्ये जी मजा आहे ना, ती धादंत खोटं बोलण्यामध्ये कधीच नसते. त्यामुळे तू आता मयुरीपासून दुरावला गेलाय, त्यामुळे ऑलरेडी तू खूप हळवा झालाय. त्यामुळे जेव्हा तू तिच्या समोर सांगशील की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर येणारा निरागसपणा, खरेपणा, सच्चेपणा हा मयुरीपर्यंत छान पोहोचेल. कारण हे बघ, मी तुला कितीही सांगितलं तरी तू मनापासून ऍक्टिंग तर काही करणार नाहीस. हा, त्यामुळे काय झालंय ना, या सगळ्या प्रकरणामध्ये तुझं तिच्यावर असणारं खरं प्रेम तर मला खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तू आता असं कर, तू मयुरीला जाऊन सांग की जेव्हापासून तू अश्विनीकडे म्हणजे तिच्या आईकडे तुमच्या दोघांच्या प्रेमाची कबुली दिली आहेस, तेव्हापासून तिला काही हे सगळं पटलेलं नाहीये, आणि त्यामुळे ती मुद्दाम घरच्यांसमोर हे सगळं असं रचून सांगते. ओके? मी असं काहीच करणार नाही या शिल्पी. का रे? ऐक ना. एक नंबरची हलकट बाई आहेस तू शिल्पी. मी ना आताच्या आता मयुरीच्या घरी जाणार आहे आणि अश्विनीची माफी मागणार आहे, आणि तिला जे काही सत्य आहे ना ते सगळं सांगणार आहे. असं काहीही करू शकत नाहीस. का करू शकत नाही? हे बा, अश्विनीचा जो गैरसमज झालाय ना तो तुझ्या हलकटपणामुळे झालाय. आणि तू अश्विनीला फक्त तुझी बाजू सांगितली. अरे माझी बाजू मांडायची अजून वेळ कुठे आली आहे मला? हो ना, पण मयुरीवर तुझं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तर तू माझ्याकडनं पैसे घेतले होतेस, ते तर आपण नाकारू शकत नाही. हो की नाही? आणि आता माझं मयुरीवर खरं प्रेम आहे हेही तितकंच खरं आहे. हो, पण आता बाळा वेळ निघून गेली ना रे. त्यामुळे आता अश्विनी काही तुझं ऐकत नसते. सो मी जे तुला सांगतेय ना ते कर तू. मी आपलं काहीच करणार नाही या. ठीक आहे, काही नको करूस, पण हे फोटोज तरी बघून जा.
हा कोण आहे? रॉबिन. आणि ही कोण आहे? तुझी लाडकी मयुरी. आता हा साधारण तिच्यासोबत काय करणार आहे याचा हा फोटो बघून अंदाज आला असेल ना? तुझ्या या धमक्यांना बंद ठेवशील तू. मला मुळात ना तुझ्या धमक्यांवर विश्वासच नाही. कारण कसं आहे ना, शेवटी मयुरी तुझी भाची आहे. आणि हे जे तू सगळं करतेस ना, हे सगळं मला फसवायला करतेस, मला घाबरवायला करतेस. प्रतीक, तू मला अजून ओळखलंच नाहीये. या जगात जर मला कोणाबद्दल प्रेम वाटत असेल किंवा कळकळ वाटत असेल तर ते फक्त आणि फक्त संजू बद्दल. आणि माझ्या संजूला आणि मला वेगळं करण्याची खूप मोठी चूक तुझ्या अश्विनीने केली आहे. त्यामुळे तिच्या मुलींबद्दल सिंपती तर सोडूनच दे रे, पण इतका तिरस्कार आहे ना मला माझ्या मनात त्या दोघींबद्दल. तरी तू मयुरीला मारू शकत नाही. मारायची गरजच काय आहे? मुलींच्या आयुष्यात एक गोष्ट अशी असते की जी केल्याने त्या पुढचं आयुष्य फक्त ढकलतच जातात. शिल्पी, ए, हात खाली. मला बोट दाखवायची नाहीत आणि माझ्यावर अरेरावी करायची नाही. मी काय करू शकते याचा तुला अजून अंदाज नाहीये. जरा माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात त्या अश्विनी बद्दल जो राग आहे, जो संताप आहे, जी चिडचिड आहे, ती तुला ह्या जगात कोणाच्या डोळ्यात दिसणार नाही. कारण माझ्या आयुष्याचा मोटो एकच आहे, माझं ध्येय एकच आहे, अश्विनी वाघमारेची बर्बादी. आणि ते तर मी करीनच, ऍट एनी कॉस्ट मी ते करीन. पण मयुरीला वाचवणं तुझ्या हातात आहे. हे बघ, मी जे तुला सांगितलंय ते तू तिला जाऊन सांग. निदान तिच्या आयुष्याची तुला काळजी असेल तर एवढं कर. नाहीतर तिच्या आयुष्यात जे काही होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू असशील. कळतंय तुला हे? हे बघ प्रतीक, मी जे तुला सांगते ना त्यात खरंच तुझाही फायदा आहे. कारण त्या निमित्ताने तुला तुझ्या मनात तिच्याबद्दल काय आहे हे सांगता येईल. आणि तिच्या आयुष्यात, तिच्या मनात तुझी जागा फिक्स होईल. शांतपणे विचार कर. एक खरं आणि मयुरीची बर्बादी, पण एक खोटं आणि मयुरीचं सेफ आयुष्य. लुक ॲट द ब्राइटर साइड. थिंक अबाउट इट. द चॉइस इज युअर्स. सगळं खरंच सांग प्रतीक आणि मयुरीच्या आयुष्यातनं निघून जा. हे बघ मयुरी, माझं ना तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि कायम राहील. मी तुझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक नाही केलंय. प्रतीक, मी तुला खरं बोलायला सांगितलंय. मी खरंच बोलतोय अश्विनी. हे बघ, माझ्याकडे सध्या बोलायला एवढंच आहे. मयू, मी तुला याआधीही सांगितलं होतं की प्रतीकने तुला गुंगीचं औषध दिलं होतं, त्यामुळे तू बेशुद्ध पडली. अश्विनी, मी असं का वागेन मयुरी सोबत? हे बघ, मला मान्य आहे की तुझा आमच्यावरती राग आहे. इनफॅक्ट आम्ही आमच्या रिलेशन बद्दल तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, पण म्हणून तू माझ्यावर इतके घाणेरडे आरोप करशील? प्लीज असं नको करूस अश्विनी. प्रतीक, खरंच मला ना तुझी खूप चीड येते. किती खोटारडा आहेस रे तू. मला असं कधीही वाटणार नाही की तू आणि मयू एकत्र यावं. बघितलंस प्रतीक, आत्ता खरं बाहेर पडलं. हेच कारण आहे आईला ना आपल्या दोघांना एकत्र बघायचंच नाही. तू जर खरं बोलत असतीस ना तर तू पुरावा दिला असता. आहे का तुझ्याकडे पुरावा? मयुरी, स्वतःच्या आईकडे पुरावा मागतेस तू? हो, आणि तिने जर पुरावा दिला ना तर मी प्रतीकला माझ्या आयुष्यातून कायमचं जायला सांगेन. मग सांग त्याला जायला तुझ्या आयुष्यात ना. तुझी आई कधीच खोटं बोलत नाही, हे माहिती आहे ना तुला. एवढं पुरेसं नाहीये तुझ्यासाठी? नाही बाबा, या केसमध्ये नाही. कारण या केसमध्ये मला आवडणाऱ्या दोन्ही व्यक्ती अगदी विरुद्ध बोलतात. त्यामुळे मी पुराव्याशिवाय कोणताही निर्णय नाही घेऊ शकत. आई, तुझ्याकडे पुरावा असेल तर दाखव मला.
ठीक आहे अश्विनी, प्रतीक आणि मयुरीच्या बाबतीत काय करायचं हे आई बाप म्हणून आपण ठरवूच. पण आत्ता जर हा मॅटर संपवायचा असेल तर तुला काहीतरी पुरावा त्यांना दाखवावाच लागेल. तुझ्याकडे असा काही ठोस पुरावा आहे? हो आई, खरंच दाखव. आहे का पुरावा?